पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रेणुका बाहेर हो। मी सोडणार नाहीये तिला। रेणुका माझं ऐक, बाहेर हो। रेणुका काय झालंय, काही कळेल का मला? घरातल्या सगळ्यांना माहिती आणि तुम्हाला माहित नाही काका? अगं अरे हो, तुमचं गुणी बाळ आहे ना हे। चोरी केली आहे तुमच्या गुणी लेकीने, ती पण 25 लाखांची। अगं काय बोलते हे? ती बोलते ते खरं आहे। अंबिका अगं तू काय बोलतेस? मला माहित होतं तुम्हाला हे पचायला जरा जडच जाणार आहे, पण हे खरं आहे। काय बोलताय तुम्ही सगळे? आणि तिच्यावर आरोप करणं बंद करा आधी। रेणुका, हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबव आणि पहिल्यांदा खोलीच्या बाहेर हो। अगं आई, काय झालंय काय तुला? अजून किती बाजू घेणार आहेस तिची? अगं अरे हो, बरोबर आहे, तूच चाव्या दिल्या होत्यास ना तिला, आणि तुझे अधिकार सुद्धा तूच सोपवले होतेस तिच्यावर। मग बरोबरच आहे, स्वतःची चूक झाकायला म्हणून ही आदळआपट सुरू आहे तर बरोबर ना? तोंडाला येईल ते बोलू नकोस रेणुका, तुझ्या मनाला येईल ते वागणं बंद कर आधी, कळलं? तुझ्या विश्वासाची माती केली आहे ना ती बघ। ओरडू नकोस, खोलीच्या बाहेर आवाज चला, शांत बस पहिला। अहो, आपल्या घरात एवढी मोठी चोरी झाली वहिनी, ती लपून राहील असं वाटलं का तुम्हाला? ती लोकांसमोर येणारच, आणि साध्या 50,000साठी आम्हाला हिच्याकडे भीक मागावी लागते, आणि तुम्ही तिजोरीच्या अख्ख्या चाव्यातून मोकळा झाला तिच्याकडे। हे मुक्ता, आधी सांग पैसे कुठे ठेवले ते सांग, बोल। काकी काकी तिचा हात सोड। तू बाजूला हो रे, तुझ्यामुळे शेफारले ही। माधवी काय चाललंय तुझं? अहो माधवी इकडे। अहो, असं काय करताय? काय वेळ लागले का तुला? वेळ मला नाही, तुम्हाला लागले। हिच्या प्रेमात अंधळे झाला तुम्ही। नाहीतर काय, आपण सगळ्यांनी जर तिला तटावून विचारलं ना तर 1 मिनिट नाही लागणार तिचं तोंड उघडायला। तिच्याकडे सून म्हणून नाही, चोर चोर म्हणून बघा। रेणुका, तुझं तोंड बंद कर। जा, श्रीधरला बोलवून आणा। हो, आणतो। श्रीधर, हे श्रीधर, काय नाही, तुझ्या मालकाने तुला बोलवलंय का? आणि एक लक्षात ठेव, माझ्याबद्दल काय बोलशील ना तर मला जन्मठेप होईल। म्हणजे तुझा खून करून आणखीन काय होणार आहे? हो म्हणून म्हणतो माझ्याविषयी शब्द बाहेर काढायचा नाही। चल 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 लवकर। हो ठीक आहे, चल चल चल। मालक, आपण मला बोलवलं? तू 25 लाख रुपये घेऊन आला होतास, त्याचं काय केलंस? मी ते तिजोरीत ठेवण्यासाठी मुक्ताताईंकडे दिले। पुन्हा गरज लागली म्हणून तू घेतलेस का? हो नाही नाही मालक, ही मला गरज लागली असती तर मी चावी घेऊन ताईंच्या समोर घेतली असते ना। मालक, आपण माझ्यावर संशय घेताय का? मी असं बोललो? म्हणजे पिक्चर क्लिअर आहे, पैसे सुद्धा हिच्याकडेच दिले होते ठेवायला आणि चाव्या पण, म्हणजे चोरी हिनेच केली आहे। रेणुका, अगं ह्या सगळ्या पैशाची जबाबदारी आपल्यावरच आहे हे जर तिला माहिती आहे तर ती स्वतः कशाला चोरी करेल? हो बरोबर आहे, मला नाही वाटत की मुक्तानी चोरले असतील पैसे, त्यामुळे माझा सगळा पाठिंबा फक्त मुक्तालाच आहे। नाही, पण काल रात्री जे घडलं त्या घटनांचा पण विचार करायला पाहिजे ना, म्हणजे काल रात्री ही जागीच होती।
तुम्ही जेवायचे राहिला होतात आणि म्हणून मुक्ता जागी होती. आणि मुक्ता फक्त जागी नव्हती तर ती उपाशी पण होती. तिच्या या काळजीची तुम्ही अशी परतफेड कराल असं वाटलं नव्हतं. श्रीधर, हा मालक. जाऊ शकतोस. हो मालक. एवढी मोठी रक्कम गायब झाली हा मला सुद्धा फार मोठा धक्का बसलेला आहे आणि याची शहानिशा केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अहो म्हणूनच म्हणते आता या खोलीत आलोच आहोत ना तर झडती घेऊन टाकूया. मलाही असंच वाटतं की झडती घ्यायला काय हरकत आहे ना. म्हणजे मुक्ता निरपराध असेल तर तेही सिद्ध होईल. मी तर झडती घेणारच आहे. रेणुका, 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 अगं आर्या, आर्या बाळा, अगं काय झालंय? तू बोल ना आमच्याशी. हा, हे बघ अगं, मुलं कशीही वागली ना तरी जगात आई बापच असतात जे मुलांचं ऐकून घेतात, त्यांना मदत करू शकतात. आर्या, अगं अहो तुम्ही तरी बोला ना तिच्याशी. आर्या, तुझ्यासोबत तुझे आई वडील सुद्धा झोरतायत का? पण हे बघ, आता तुला यातनं बाहेर पडायला पाहिजे. प्लीज तू आमच्याशी बोल. बाबा, मला मला नाही वाटत मी आता जगू शकेन म्हणून. आर्या, काहीही बोलू नकोस ग. कारण माझी कंडिशनच तशी झाली आहे. तुला माहितीये, स्ट्रेसमुळे मला रात्रभर झोप लागत नाही. रात्रीचा अंधार एवढा काळा कुट्टा असतो ना की दिवस उजडला तरी डोळ्यासमोरून जातच नाही. शांत हो. या अंधारात मला वेळ लागेल. हे अंधार मला गिळून टाकेल. या अंधारात एकच आशेचा किरण आहे, तो म्हणजे माझा सारंग. आई, मला माझा सारंग हवाय. मला सारंग हवाय. बघा, घरच्या सुनेचा प्रताप बघा. दादा, पाहिलं आपल्या घरात काय घडलंय ते? पण हे पूर्ण पैसे वाटत नाहीये. बाकीचे पैसे कुठे आहेत बाकीचे पैसे? अरे हो, तुझं मत तर विचारायचंच राहिलं रे. काय वाटतंय तुला याबद्दल?
आणि आई, तू काय म्हणत होतीस? मुक्ता असं काही करूच शकत नाही, हो ना? आता काही म्हणायचं का तुला? आणि काका, तुमच्या डोळ्यांसमोर विश्वासाची झालेली माती बघून कसं वाटतंय तुम्हाला? पैसे सापडल्याशिवाय तिला चोर म्हणू नका असं म्हणणं होतं ना तुमचं. सापडले आता पैसे, आता तरी तिला चोर म्हणायला तुमची हरकत नसावी, बरोबर ना? विचारा विचारा या चोराला कुठे आहेत बाकीचे पैसे ते. आता आपल्याकडे फक्त 2च पर्याय आहेत. एकतर हिला पोलिसात द्यावं लागेल, किंवा या घरातून बाहेर काढावं लागेल. रेणुका, आता आपल्या घराची लाज जाऊ नये म्हणून तर तुम्ही हिला पोलिसात देणार नाही, आणि मी हिला या घरात राहू देणार नाही. चल चल बाहेर हो. त्यांना सांगायला फक्त 2 सेकंद लागतील. 3ऱ्या सेकंदाला हे घर तुटलेलं असं. मला होऊन द्यायचं नाही. वरून किती द्वेष करत असला ना तरी आतून माझे सगळे चांगले गुणांचं तुम्हाला कौतुक वाटतं. ज्या मुलीनं घर तुटू नये म्हणून आमच्या सगळ्या चुकीच्या गोष्टी, आमचा खोटारडेपणा झाकून ठेवला. कितीतरी असे प्रसंग आले की ती आमचं खरं रूप सगळ्यांसमोर आणू शकत होती, पण तिनं तिचा शब्द पाळला. ती चोरी कशी करू शकेल? आत्माराम शिंदेची मुलगी आहे. मग त्याचं काय इथे? त्याचं असं आहे की आत्माराम संपूर्ण आयुष्य काबाड कष्ट करून जगलाय, प्रामाणिकपणे जगलाय. त्यांनी कोणाच्या 1 रुपयाला सुद्धा कधी हात लावलेला नाहीये, हे अनुभवाने सांगतोय मी. आणि अशा माणसाची ही मुलगी आहे. तेच तर, आयुष्यात कधी एवढी श्रीमंती बघितली नाही ना, म्हणून पैसा पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटलं असेल. रेणुका, घेऊन जा तू हिला. आत्माराम चोर नाही, त्याने आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही, आणि त्याचे संस्कार झालेली मुलगी आहे ही. दादा, पण तो लाख चांगला असेल, पण ही तशीच आहे असं काही सांगता येणार नाही ना. मुक्ता कधीही चोरी करणार नाही, माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. हा, तिच्या बेडखाली पैसे सापडले हे खरं आहे, पण तरी सुद्धा मुक्ताने ती चोरले त्याच्यावर माझा विश्वास नाही. ती चोरणं शक्य नाही. ते कोणी आणून तिच्या बेडखाली ठेवले तेही तिला माहित नसेल. हा, तिने चोरी केलेली नसली तरी पैशाची जबाबदारी मात्र तिच्यावरतीच होती. 48 तासांमध्ये चोरी कोणी केली याचा शोध मात्र तू लावायचास.
दादा तुम्ही काय बोलताय? पूर्ण विचार करून बोलतोय मी. काही झालं तरी मुक्ता चोरी कधीच करू शकत नाही. तुम्ही मुक्तावर जो विश्वास दाखवला ना त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. बस चुकी हो. दादा तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला ही माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. दादा पण मुक्ताला दास तुम्ही सगळेजण आता जाऊ शकता. फक्त सारंग आणि मुक्ता इथे थांबेल. पण दादा माझं बोलून झालंय. वैजयंती अठ्ठेचाळीस तास आहेत तुमच्याकडे. 48 तासांमध्ये खरा चोर शोधून काढ. प्रत्येक सेकंदाचा मी उपयोग करेन. विश्वास आहे मला. पण जर का 48 तासांमध्ये चोर शोधू शकली नाहीस तर मग नाईलाजाने तुला हे घर सोडून जावं लागेल. दादा मी काही करू शकणार नाही. रडू नको. कूल यार. I'm extremely sorry. तुम्ही कशाला माफी मागताय? मलाच काही कळत नाहीये. मला पण काहीच कळत नाही अगं ते पैसे बेडखाली कसे आले? कोणी चोरले असतील? हे चोरून आपल्या बेडखाली का ठेवले असतील ग? आपल्याला हेच आता 48 तासात शोधून काढायचंय. बारकाईने प्रत्येक गोष्टींचा विचार करायला लागेल. घरातली कोण व्यक्ती असेल ना त्याचा आपल्याला अंदाज घ्यावाच लागेल. हेच सगळ्यात अवघड आहे. आपल्याला आपल्याच घरातल्या लोकांवर संशय घ्यायला लागणार आहे. पण आता पर्याय नाही. संशय घ्यायचाच झाला तर मावा पहिला संशय मॅनेजरवर जातोय. पैसे त्यांनीच चोरले असतील तर? हे सगळं खरंच लय अवघड आहे. श्रीधर काका ह्यात खरंच तुमचा हात आहे? तिजोरीत पैसे असल्याचं मी सोडून फक्त तुम्हालाच माहित होतं. मुक्ता हा संबळ साफसूफ करून ठेव. त्याच्या दोऱ्या वगैरे ओळून घे. कारण काय तुला आता या घरातून धक्के मारून हाकलून दिल्यावर तुला आधी जे करायचीस ना तेच पुन्हा करायचंय. संबळ वादन घे. त्या काळ्या हातात घे. बघ तो संबळ तुझी वाट बघतोय. आता काही तासातच तुला तुझी खरी लायकी कळणार आहे. माझ्या कानाखाली मारली होतीस ना तू?
तो गालावरचा वण मी गोंजारून गोंजारून अजून सुद्धा जिवंत ठेवलाय मुक्ता. ती माझ्या मनातली आतली धगधग अजून सुद्धा धुमसतीये. एकदा का तू या घरातून बाहेर पडलीस की मग बघ, या कानाखाली पडलेली परतफेड मी माझ्या पद्धतीने कशी करतो ते.